नमस्कार, मी परमदास जाधव. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान कथित पॅलेट गनच्या वापराचा मुद्दा हा आता थेट राजकीय संघर्षाचा विषय बनलेला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी जखमी विद्यार्थी जो साहिल लोचब त्याच्यासोबत दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरणं आंदोलन हे केलं. साहिलवर 20 जुलै रोजी जे जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनमधून गोळीबार झाल्याचा आरोप आहे आणि राहुल गांधींची प्रमुख मागणी अशी होती की या प्रकरणाचा FIR हा दाखल करण्यात यावा किंवा करण्याची प्रमुख मागणी होती. तर हे नेमकं प्रकरण काय आहे तर ते आपण थोडक्यात समजून घेऊ. तर 20 जुलै 2026 रोजी दिल्लीतील जंतर मंतर जे परिसर त्या परिसरामध्ये विद्यार्थ्याच्या वतीने जो संसद चलो आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलनामध्ये तणाव निर्माण झाला. या कारवाईत 19 वर्षीय विद्यार्थी साहिल लोचब जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला. साहिलच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात पॅलेट गनच्या जखमा झाल्या आणि त्याच्या उजव्या डोळ्याच्या दृष्टीवर गंभीर असा परिणाम झाला. उपचारादरम्यान त्याला AIIMS ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप नाकारला आहे आणि त्यामुळे या प्रकरणात नेमका पॅलेट गनचा वापर कोणी केला हा महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. साहिलच्या तक्रारीवरून FIR दाखल होत नसल्याचा आरोप करत राहुल गांधींनी शुक्रवारी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. त्याच्यासोबत काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्तेही होते. राहुल गांधी यांनी पोलिसांकडून FIR दाखल करण्याची मागणी केली. मात्र सुरुवातीला प्रकरण नोंदवण्याबाबत विलंब झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्याबाहेरच धरणं सुरू केलं आणि त्याच्यासोबत प्रियंका गांधीसह काँग्रेसचे अनेक नेतेही उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर ठेवण्यासाठी RAFची तैनाती करण्यात आली होती. राहुल गांधी यांनी आरोप केला की साहिलवर 20 जुलै रोजी पोलिसांच्या कारवाईदरम्यान पॅलेट गनचा वापर करण्यात आला आणि त्याच्या डोळ्याच्या गंभीर इजा झाल्या. काँग्रेसचा दावा आहे की साहिलच्या तक्रारीवर 14 ऑगस्टपासून कारवाईची ही मागणी केली जात होती. मात्र FIR दाखल करण्याचा विलंब झाला आणि त्यामुळे राहुल गांधी यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन करण्याचा हा निर्धार केला. राहुल गांधी यांनी धरणं तब्बल 6 तासांहून अधिक काळ सुरू राहिलं. अखेर पोलिसांनी साहिल लोचबच्या तक्रारीवर FIR दाखल केले. मात्र या FIR मध्ये सध्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि म्हणून कोणत्याही विशिष्ट पोलीस अधिकारी किंवा जवानाचं नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेलं नाही. FIR दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी धरणं मागे घेतलं आणि त्यामुळे त्यांच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी तक्रारीवर औपचारिकरित्या गुन्हा दाखल केल्याचं चित्र हे निर्माण झालं. पण मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. तो म्हणजे FIR दाखल झाली असली तरी या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न अद्याप अनुपस्थित आहे. तो म्हणजे
साहिलला पॅलेट गनची जी दुखापत आहे ती नेमकी कशी झाली. दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन वापरण्याचा आरोप नाकारला आहे. दुसरीकडे जखमी विद्यार्थ्यांचे वैद्यकीय अहवाल आणि शरीरावरील जखमांमुळे पॅलेट गनच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही इतर आंदोलकांनी अशाच प्रकारच्या जखमांचा दावा केलेला आहे. या आरोपाची स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे एफआयआर म्हणजे दोष सिद्ध झालेला नाही. तपासातून पॅलेट गनचा वापर कोणी आणि कोणत्या परिस्थितीत केला हे स्पष्ट होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या चौकशीकडेही लक्ष आहे. 20 जुलैच्या आंदोलनातील पोलीस आणि सुरक्षा दलाच्या कारवाईवरील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 5 सदस्यांची हाय पॉवर्ड इन्क्वायरी कमिटीही स्थापन केल्याचं वृत्त आहे. या समितीसमोर आंदोलकांकडून झालेल्या कथित हिंसासह सुरक्षा दलाकडून झालेल्या कथित अतिरिक्त बळाच्या वापराची चौकशी होणार आहे. तर भाजपकडून राहुल गांधींवर टीका केली जाते. तर राहुल गांधींच्या पोलीस ठाण्याबाहेर धरण्यानंतर भाजपनेही प्रतिक्रिया दिलेली आहे. भाजपने या आंदोलनावर टीका करत राहुल गांधींची वृत्तीला राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलेलं आहे. काँग्रेस मात्र या प्रश्नाचं राजकारणाचं नसून जखमी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा असल्याचं सांगत आहे. आता पुढे काय होईल तर एफआयआर दाखल झाल्यानंतर पुढचा टप्पा तपासाचा आहे. साहिलला नेमकं कोणत्या प्रकारची दुखापत झाली, घटनास्थळी कोणत्या प्रकारची शस्त्रे किंवा क्राऊड कंट्रोल उपकरणं हे वापरण्यात आले, पॅलेट गनचा वापर झाला का आणि झाला असल्यास ती कोणती वापरली, या प्रश्नांची उत्तर तपासातून मिळणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यामुळे राहुल गांधी यांच्या आजच्या आंदोलनामुळे एफआयआरचा जो मुद्दा आहे तो तात्पुरता मार्गी लागला असला तरी तो पॅलेट गनचा वापर कोणी केला आणि त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे, हा प्रश्न आता तपासाच्या केंद्रस्थानी राहणार आहे. तर मित्रांनो, 20 जुलैच्या दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनात साहिल लोणचनला जखमी झाला. पॅलेट गनमुळे त्याला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पॅलेट गन वापरण्याचा जो आरोप आहे तो नाकारला. एफआयआर दाखल होत नसल्याने राहुल गांधी यांनी 21 ऑगस्टला साहिलसोबत ते एफआयआर संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरण्यावर बसले. 6 तासाहून अधिक आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केली आणि राहुल गांधींनी आंदोलन मागे घेतलं. आता तपासातून या घटनाचे जे घटनाक्रम आहेत ते घटनेमागच सत्य समोर येणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या आणि खरोखर ज्या बातम्या आहेत त्याच अभ्यास करून आणि तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.